विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचं प्रमाण जास्त, कापसाचे शेतकरी जास्त, त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सातत्याने नवनवीन वाहनांचा उपयोग केला जातो शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी. आणि या प्रदर्शनामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातीलही शेतकरी येतात. कापसाच्या नवीन जातीचं, नवीन तंत्रज्ञानाचं, लागवड पद्धतीचं आणि काढणी पद्धतीचं प्रात्यक्षिक इथंही असावं, याच अनुषंगाने या ठिकाणी कापसाचं प्रात्यक्षिक घेण्यात आले. याविषयीची वैशिष्ट्ये सांगतात आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर. कापसाचं उत्पादन पहिल्यांदा घेत आहे कृषी प्रदर्शनामध्ये, हे प्रात्यक्षिकामध्ये काय वैशिष्ट्य असतील याची? सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता की कापूस उत्पादक शेतकरी जास्त आहेत आणि जनरली शेतकरी जे कापूस लागवड करतात ते 4x1 फूट किंवा 4x1.5 फूट, काही ठिकाणी 5x2 फूट या अंतरावर लागवड केली जाते. तर जनरली एका एकरामध्ये 5,000 ते 7,000 रोपांची संख्या लागते. इथं आपण हे इरेक्ट वाढणारे जे व्हरायटी आहेत, म्हणजे आडव्या जास्त पसरत नाहीत, अशा नवीन व्हरायटीची लागवड केली आहे. 2 ओळीतलं अंतर जर बघितलं तर आपलं 3 फूट आहे आणि रोपातलं अंतर फक्त अर्धा फूट आहे. तर या स्पेसिंगच्या अंतरानं जर लागवड केली तर एका एकरामध्ये 30,000, साधारण 29-30,000 रोपांची संख्या बसते, जी नॉर्मलपेक्षा तिप्पट ते चौपट आहे. म्हणजे रोपांची संख्या वाढवली आपण आणि त्या युनिट एरियामध्ये एकाच झाडाला किमान 15 बोंड लागणार. म्हणजे जर तसं कॅल्क्युलेशन काढलं तर 1 एकरामध्ये 4.5 लाख बोंड लागतात आणि एका बोंडामध्ये कापसाचं जे उत्पादन येतं ते 4.5 ग्राम, साधारण 4 ते 4.5 ग्राम या हिशोबानं जर आपण त्याचं उत्पादन बघितलं तर 1 एकरमध्ये आपल्याला 16 ते 18 क्विंटल उत्पादन येणार आहे. जे नॉर्मली शेतकऱ्यांचं उत्पादन आहे फक्त 5 ते 6 क्विंटल आणि आपण इथं जे टार्गेट आहे ते 16 ते 18 क्विंटल प्रति एकर. तर हे तर केलेलंच आहे. आता हे आपण लागवड अंतर दाट करण्याचं कारण हे कापूस संशोधन केंद्र जे आहे आपलं नागपूरचं, त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की ह्या पद्धतीने लागवड करून शेतकऱ्यांना जो वेचणीचा प्रॉब्लेम आहे, कापूस वेचण्याचा, तो कापूस वेचणीसाठी आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवणार आहे. ते कापूस वेचणारे मशीनचं प्रात्यक्षिक. तर म्हणजे हा कापूस पारंपरिकरित्या मजुरांकडून न काढता थेट मशीनने काढायचा. निश्चित त्या मशीन एका वेळी 2 रो धरत आपल्याला काढत जातो आणि आणि एका तासामध्ये पूर्ण कापूस आपला हार्वेस्टिंग होणार आहे. याच्यावरचं जी पानं आहेत ही पूर्ण पानं आपण औषधाने झाडून घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त बोंड राहतील, कुठल्याही प्रकारचा पाला राहणार नाही. जो कापूस वेचला जातो त्याच्यामध्ये फक्त कापूसच येतो, त्याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा येत नाही. सगळा वेचला कापूस आपण एका इनफिल्टरमध्ये गोळा करून शेताच्या बाहेर आपण काढून जमा करू शकतो. जर मशीनचा वापर केला तर साधारणपणे खर्च किती येतो आणि पारंपरिक काढणीच्या ह्याच्यात किती तफावत? वेचणीचा जर विचार केला तर कापसाला जवळपास 3 वेळा वेचावं लागतील आणि एका वेळीच्या वेचणीला आपल्याला किमान 20 मजूर लागतील. तर 20 मजूरचा जर खर्च बघितला आजच्या घडीला तर 5,000 रुपये आहे. अशा 3 जे वेचणे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 12,000 ते 15,000 रुपये खर्च येईल. तो खर्च मशीनने काढला तर आपण फक्त एका तासामध्ये मशीनने पूर्ण हार्वेस्ट करू शकतो. तो खर्च साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये फक्त एका शेतकऱ्याला. म्हणजे खर्चातही बचत होऊ शकते आणि शिवाय मोठ्या प्रमाणावरती उत्पादन असल्यामुळं जो तसा बघायला गेलं तर 6,000 रोपांसाठी येणारा खर्च 5,000 रुपये असेल असं धरला निश्चित, तर तो 30,000 रोपांसाठी खर्च जास्त येऊ शकतो. म्हणजे पारंपरिक फक्त बियाण्याचा सुरुवातीचा जो खर्च आहे, पारंपरिक मजुरांनी काढणीसाठी येणारा खर्च तसा तुलनेने जास्त येईल. जास्त निश्चित आणि तुलनेमध्ये हार्वेस्टरचा खर्च कमी येईल. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं पूर्ण मेकॅनाइज आहे आणि हे लागवड दाट असल्यामुळे याच्यामध्ये येणारा मधला जे तण आहे त्याचा खर्च कमी होतोय, कारण त्याच्या दाटीमुळे इतर तण येत नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बाब जे आहे की ही आपण पूर्ण मेकॅनाइज म्हणजे प्लांटेशन पण आपण मशीनने करतोय. इथं टोकन पद्धतीने आखून फुली पद्धतीने जे काय टोकन करायला लागते ती करायची गरज नाही. डायरेक्ट हे आपण मशीनने प्लांटेशन करू शकतोय, कारण तेवढं अंतर पण दाट आहे आणि एकदम प्रिसिजन पद्धतीने आपण ह्याची प्लांटेशन करू शकतोय. खरं तर कापसाच्या उत्पादनाबद्दल सातत्यानं वेगवेगळी चर्चा होते. कापसाचं उत्पादन वाढावं, कापसाचा जो हमीभाव आहे तो देखील वाढावा असं सातत्यानं शेतकरी बोलतात. परंतु एकाच बाजूला उत्पादनाबरोबरच त्या कापसाचं एकूण लागवडीचं तंत्रज्ञान, काढणीचं तंत्रज्ञान यामध्ये जर बदल केला तर काय होऊ शकतं याचा हा एक उत्तम परिपाक पाहावा लागेल. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान बारामतीमध्ये हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल.